ते शिजवतात आणि ते रेसिपी देत नाही आहेत या रेसिपी दिस इज अ कडबा हरभरा डाळ सॉरी. हॅलो नमस्कार, मी श्रावणी. तर आज आहे येळामाशी, म्हणजे कर्नाटकमध्ये असं सण असतो आणि उद्या आहे करी असं काहीतरी. तर आज खूप काही स्पेशल करणार आहे आणि तेच बघण्यासाठी तुम्ही असंच कंटिन्यू राहा. तर आमच्या सासूबाई तुम्हाला सांगतील आज काय काय बनवतात म्हणून. हेर येणं ಮಾಡ್ತಾರೆ होता हां ಕೂರನ್ ಹೋಳಿಗೆ, ಚಜ್ಜಿ ಕಡುಬ, ಶೇಂಗಾದ ಹೋಳಿಗೆ, ಚಜ್ಜಿ ರೊಟ್ಟಿ, ಮುಪ್ಪಣಿ ಹಿಂಡಿ ಪಲ್ಯ, ರೊಟ್ಟಿ ಮೆಣಸಿಕಾಯಿ, ಸಪ್ಪನ್ ಬ್ಯಾಳಿ, ಕುಂಬಳಕಾಯಿ ಆಯ್ತು. इटेला ಮಾಡ್ತಾರಾ? हां. आता हे छज्जी कडब म्हणतात ह्याला. म्हणजे ते छज्जी कडब म्हणजे बाजरीचे असे उंडे करून टाकतात ते पाण्यामध्ये आणि ते शिजवतात आणि ते ना डाळासोबत उकडून खातात. तर ते लागतात. मी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे, तर त्यांनी ते ठेवलेलं आहे तिथे. तर बघू अजून काय काय बनवतात आणि काय काय नाही. आता इकडं पोळ्या करणार आहेत आणि तिथं छज्जी कडबा लावलेत. ಶಿವನೇ ವೀರಣ್ಣ ಕವದೇಶ ಕಂದೆ ನನ್ನಪ್ಪ ನೀ. येळामाशी स्पेशल गाणं गायले तर आमच्या सासूबाई. तर तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असं त्या म्हणतायत वाटते मांडेनी. तर तुमच्याकडे पण येळामाशीला काय काय करतात स्पेशल, की येळामाशीच करतात का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच अजून पुढं आम्ही खूप काय काय करणार आहे, शेतात जाऊन वगैरे जेवणार आहे. तर असेच बघत राहा, स्टे ट्यून. आणि त्यासोबतच या पोळ्या पण खायला. तर इकडं म्हणजे अक्काने आता सार केलेला आहे, मस्तपैकी सार. हे बघा, हे आहे आमरा म्हणजे आमटी. जे पुरण राहतं त्याच्या पाण्याचं करतो ना तेवाला आमटी. आणि ते केलंय आमच्या अक्काने असं असता. रेसिपी देत नाही आहेत या रेसिपी आळो. ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ, ಜೀರಿಗೆ, ಸಾಸಿವೆ, ಕೊತ್ತಂಬರಿ, ಕರಿಬೇವು, ಕೊಬ್ಬರಿ, ಹುರಿದ ಕೊಬ್ಬರಿ, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरा, मोहरी, खोबरं हे सगळं टाकले असं ती म्हणतीये. उळीगड्डी सुट हाकतात. आणि कांदा जाळून टाकायचा. जाळून म्हणजे एवढा पण नाही जाळायचा की पूर्ण तो काळा करून टाकायचा. थोडं थोडं जाळून टाकायचं म्हणजे त्याचा टेस्ट उतरल त्याच्यामध्ये. आता इकडं आमोशासाठी आता इकडं गाडी पण धुवायचं चाललंय. तर तुम्ही बघू शकता आमची आमोशाची म्हणजे या सणाची किती धूमधाम मध्ये तयारी चालू आहे. आणि ऑब्विसली असणारच, कारण हे कर्नाटकमधलं स्पेशल सण आहे. जसं आपण महाराष्ट्राला संक्रांती वगैरे साजरी करतो ना, तसं इकडं करतात आणि ह्या वेळेस करतात. हां. आणि मिक्स भाजी वगैरे कसं आपण संक्रांतीच्या वेळेस करतो ना भोगी म्हणून, तर ते सुद्धा आजच करतात इथं. आणि दिस इज अ कडबा म्हणजे ज्वारीचे उंडे. दिस इज अ ज्वारीचे उंडे. ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟೇವಮ್ಮ, ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟೀವಿ? आम्ही आता चाललोय शेतात सगळ्या, म्हणजे शेताला. आणि तिथं आमच्या खाली इथे एक लक्ष्मी आहे, तिला बाण द्यायला. बाण म्हणजे नैवेद्य दाखवायला चाललोय. ते बघा आमच्या मॅडम कशा पुढं पळत आहेत, तुम्हाला दिसते. आमची 3 मंडळी चाललेत. आम्ही कुठं पण जायचंच असलं तर आमची 3 मंडळी जातो. 3 नाही, ही एक आहे की 4. आणखी थोड्या वेळाने आम्ही खाली जेवायला सुद्धा जाणार आहे शेतामध्ये. हे बघा, हे आहे आमचं डाळिंबर. आणि हे मधी लावलंय ते आहे चणा डाळ. दॅट इज अ चणा डाळ नाही, हरभरा डाळ सॉरी. हे आहे आमचं गोदी म्हणजे गहू.
हे आहे आमचं गहू आणि तिकडं आहे हे शेंगा. आता इथे आम्ही पूजा करणार आणि हे नैवेद्य आणलंय ते नैवेद्य देणार. ये देखो हमारा मॉडल. अम्मा वा आम्ही आता दगड गोळा करतोय. दगड गोळा करतोय. याडो ಮೂರು ಅದೊಂದು 4 5 ಅದು ಬರ್ರಿ. कोणाच्या डोक्यात नाही घालायचे, त्याचं पूजा करायचंय म्हणून गोळा करतो. ಚಪ್ಪಲ್ ತೆಗಿಬೇಕೇನು? ಮತ್ತೆ ತೆಗಿಬೇಕಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಚಪ್ಪಲ್ ಓಕೆ, ಅಕ್ಕ ಚಪ್ಪಲ್ ಮಾಡತ್ತ ಅಪ್ಪಾಜಿ. ದಾರ ಅಕ್ಕಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕಾಲು ಕುಟ್ಟಾಳೇನು? ಯವ್ವ ದೇವ್ರು ಹೋಯ್ತು, ಕಲ್ಲು ಹೋಯ್ತು, ದೇವ್ರು ಹೋಯ್ತು. ಅಕ್ಕಿ ಕುಂಡ್ರಸ್ರಿ ಅದ್ರ ಮ್ಯಾಲ. ಯವ್ವ ಓದು ಓದು ಕಲ್ಲು ಓದು. ಹಿಡಿ किती जे शेतकरी आहेत ना, तर त्यांच्या सगळ्यांच्या शेतात हे सण साजरे करतात आणि हे असे दगड ठेवून पूजा वगैरे करतात, नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवतात. तर जे शेतात करतात हे त्यांना माहितीच असेल. मला सुद्धा हे आधी काहीच माहिती नव्हतं, काहीच नव्हतं माहिती. इथं आल्यानंतर ना परंपरा पद्धत ह्यांची मला कळाली आहे. आणि कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा थोडंफार वेगळं करतात म्हणून कन्फ्युजन असं होत राहतं मला, पण चालणारच ते. ಅದು ಎಲ್ಲ ಇಡಲಿ ಏನು ಬಾನ ಚೊಂಗ್ಗಳು ಹೊಡ್ಯದ ಹೊಲ್ದಾಗ ಆ ಕಡೆ ದೇವ್ರೆಲ್ಲೇನ ಇಲ್ಲೇ ಅನ್ನೋಲೆ ದೇವ್ರ ಈ ಕಡೆ ಬಂದು ಕಾಲು ಬೀಳು. ಏನು ಮಾಡೋದು? ಚಾಂಗ್ ಬಲ್ ಮಾಡೋದು. ಚಾಂಗ್ ಬಲ್ಲೆ ಇರಲ್ಲ, ನೀನು ಅದು ಚಾಂಗ್ ಬಲ್ಲೆ ಇರ್ತದ. ಏನು ಎಷ್ಟು ಕುಡಿಸ್ತೀಕಿ? ಸಾಕು ಮಾಡು, ಬಿಡು. ಏನು ಮಾಡೋದು? ಚಾಂಗ್ ಬಲ್ಲೆ ಹಂಗ ಕಲ್ಸದಟ್ಟು. ಏ ದೇವ್ರಿಗೆ ಇಡೋಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ದೇವ್ರಿಗೆ ಆ ದೇವ್ರಿಗೆ ಇಡು. ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿಲ್ಲ, ಇದು ಇಲ್ಲಿ ಬಾ. ಬಾಮು ಚಾಂಗ್ ಬಲ ಹೊಡೆಂಬ ಅಮ್ಮಿ, ಚಾಂಗ್ ಬಲ. ನೀವು ಹೊಡ್ರಿ, ನಾವು ಅದೇ ಏನ್ರಿ. ನೀವು ಹೊಡಿ. ಚಾಂಗ್ ಬಲ, ಚಾಂಗ್ ಬಲ, ಚಾಂಗ್ ಬಲ. आयतो ಹೊಟ್ಟೆ बघितली का प्रोसेस? मलाच काय कळले नाही, तुम्हाला काय कळलं? ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಚಿಟ್ಕಾಸ ನೋಡಿ, ಏನನ್ ಕಾಣಿ येस, फायनली आता आम्ही जेवणार आहोत. आणि मी हे बघा चटया घेऊन आली आहे इथं हंतरायला. आम्ही द्राक्षामध्येच जेवणार आहोत. तर चला मग चटई हंतरूया आणि जेवूया मस्त मस्त. आजचं स्पेशल खूप काही काही मेनू केला आहे आम्ही आज. तुम्हाला मेनू सकाळी तुम्ही बघितलाच असेल नाही का? आमच्या सासूबाईंनी सांगितला होता. ಊಟ ಇಲ್ಲಿ 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 ಅನು ಊಟ ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಊಟ ಇಲ್ಲನು ಊಟ ನನ್ನ ಕುಂಬಿ ಊಟ ಆತು. ಊಟ ಊಟ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಾಕುಂದು ಊಟ ಅನು. ಅಲ್ಲಿ ಫೋನ್ ಅದಲ್ಲ, ಫೋನ್ದಾಗ ನೋಡೋನು ಜಗ್ಲೆ. ಯಾಕವಿ ಊಟ ಮಾಡ್ತದ ನೋಡ್ರಿ ಬಾಬಾ, ಹುಟ್ಟಿದೆವು. ಹಿಂಡಿ ಪಲ್ಯ, ಹಿಂಡಿ ಪಲ್ಯ. तर फर्स्ट हे आहे ज्वारीचे उंडे, गरगट्टा आणि ब्याळी आणि त्याच्यासोबतच मेशिकाई चटणी. आणि मग नंतरनं होळगी, हाला, तुप्पा म्हणजे पुरणपोळी, दूध आणि तूप. आणि मग त्याच्यानंतरनं भात आणि आमटी. तर आता आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवलोय, फुल जेवलोय. आणि मी तुम्हाला दाखवलं की आम्ही काय काय बनवलं होतं स्पेशल दिवसभरात. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये पण सांगा.
आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तरी पण करा आणि जाता जाता सबस्क्राईब पण तेवढं करा. आणि पुढचा व्लॉग मी असंच एखादा घेऊन येईल कर्नाटक स्पेशल, कर्नाटक स्टाईलमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.